अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये असतानाच परिसरात भीषण गोळीबार झालेला आहे। यावेळी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत संशयित हल्लेखोर ठार झाला, तर एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समोर येते। या घटनेनंतर व्हाईट हाऊसची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती समोर येते। व्हाईट हाऊस परिसरामध्ये गोळीबार झालेला आणि यामध्ये संशयिताला गोळ्या घालून ठार करण्यात आलेले आहे। याचा एक व्यक्ती सुद्धा जखमी झालेला आहे। त्यामुळे आता व्हाईट हाऊसची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून डोनाल्ड ट्रम्प सध्या सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे। तर 26 जुलैला डिमेसिमा नावाचा माथेफिरू ट्रम्प यांच्या सभेत शिरला। 18 जूनला पोलिसांनी गोळीबाराचा प्रयत्न हाणून पाडला। 5 नोव्हेंबरला ट्रम्प भाषण देत असताना एक जण बंदूक असं ओरडला आणि ट्रम्पनी त्यांच्याकडे पाहिलं। 6 सप्टेंबर 2017ला फोर्कलिफ्ट ट्रक ट्रम्पच्या ताफ्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। 1 ऑक्टोबर 2018 रोजी काही पार्सलद्वारे ट्रम्प यांना विषारी रसायनांची पाकिटं पाठवण्यात आली। त्यानंतर 10 ऑगस्ट 2020 रोजी ट्रम्पच्या पत्रकार परिषदेपूर्वी एक सशस्त्र तरुणाला व्हाईट हाऊस बाहेरच ठार करण्यात आलं। 15 सप्टेंबर 2024 रोजी ट्रम्प गोल्फ खेळत असताना मैदानामध्ये तरुण बंदुकीसह झुडपात लपला। जवानांनी गोळीबार करताच तो पळाला। 25 एप्रिल 2026ला हॉटेल हिल्टनमध्ये डिनरसाठी गेले असता वॉलरूममध्ये गोळीबार झाला। हल्लेखोराला जिवंत पकडण्यात आलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये असतानाच परिसरात भीषण गोळीबार झालेला आहे। यावेळी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत संशयित हल्लेखोर ठार झाला, तर एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समोर येते। या घटनेनंतर व्हाईट हाऊसची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती समोर येते। व्हाईट हाऊस परिसरामध्ये गोळीबार झालेला आणि यामध्ये संशयिताला गोळ्या घालून ठार करण्यात आलेले आहे। याचा एक व्यक्ती सुद्धा जखमी झालेला आहे। त्यामुळे आता व्हाईट हाऊसची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून डोनाल्ड ट्रम्प सध्या सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे। तर 26 जुलैला डिमेसिमा नावाचा माथेफिरू ट्रम्प यांच्या सभेत शिरला। 18 जूनला पोलिसांनी गोळीबाराचा प्रयत्न हाणून पाडला। 5 नोव्हेंबरला ट्रम्प भाषण देत असताना एक जण बंदूक असं ओरडला आणि ट्रम्पनी त्यांच्याकडे पाहिलं। 6 सप्टेंबर 2017ला फोर्कलिफ्ट ट्रक ट्रम्पच्या ताफ्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। 1 ऑक्टोबर 2018 रोजी काही पार्सलद्वारे ट्रम्प यांना विषारी रसायनांची पाकिटं पाठवण्यात आली। त्यानंतर 10 ऑगस्ट 2020 रोजी ट्रम्पच्या पत्रकार परिषदेपूर्वी एक सशस्त्र तरुणाला व्हाईट हाऊस बाहेरच ठार करण्यात आलं। 15 सप्टेंबर 2024 रोजी ट्रम्प गोल्फ खेळत असताना मैदानामध्ये तरुण बंदुकीसह झुडपात लपला। जवानांनी गोळीबार करताच तो पळाला। 25 एप्रिल 2026ला हॉटेल हिल्टनमध्ये डिनरसाठी गेले असता वॉलरूममध्ये गोळीबार झाला। हल्लेखोराला जिवंत पकडण्यात आलं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।